साबण लावलं, हा. गायांचं कमी झालं, पण गोट्यातली माशी काय मरणच गेली. नाही का, गोठ्यातली म्हशी गेली नाही का? हा, आणि परत काय होतंय, किती फवारलेला ते साबण, किती पाण्याचं घातलेला? साबण चांगला फेस करून ती फवारलंय ना. किती लिटर पाणी होतं पण? 1-2 लिटरले झालं. 2 लिटर होतं काय? हा, कसं आहे माहिती आहे का, थोडंफार तरी कमी झालं का नाही गोठ्यातलं थोडंफार? गोट्यातलं बाकीचं कमी झालं, चिलट मच्छर कमी झालं, हा. माशी फक्त कमी होऊन गेली. बरं मला सांगा, जनावरांच्या अंगावर आपल्या काय बसत नाही ना? हा, गायच्या अंगावर बसत नाही पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी 4च्या नंतर पायावर बसायला चालू होतं पुन्हा. बरं नाही, थोडं कसं आहे ते पायावरती कसं आहे घाण वगैरे राहते ना. नाही गोट्याचं स्वच्छता आहे, जनावर आमचे 2 आहेत, त्यामुळे काय जास्त घाण नाही तिथं. बरं नाही, थोडं घाण शेण वगैरे लागलं तर तेवढं होतं तिथं. हा, बाकी कुठे काय प्रॉब्लेम नाही, बाकीच काय प्रॉब्लेम नाही. हा, महत्वाचं ते आहे, अंगावर बसत नाही म्हणजे आपल्याला रिझल्ट चांगला आहे. रिझल्ट चांगला आहे, फक्त गोट्यातलं जी माशी जी आहे ना, हा. फवारलं की तेवढ्यापुरतं कमी होती 1 तास 2 तास. नंतर परत अजून ती येते माशी परत अजून. हा, तो साबण जो दिलेला आहे तो गोट्यात फवारण्यासाठी ना? हा. बरोबर. ठीक आहे, असू दे. मग आता कसं आहे, आपल्या जनावरच्या अंगावर बसत नाही म्हणजे किती दिवस झाले लावून साबण? साबण लावून आता बघा की आज काल लावलंय, परवा दिवशी लावलं होतं. परवा दिवशी. बरं, 2 दिवस झाले आता. 2 दिवस झाले, आता पायावर बसायला चालू झाले, कुठं बसते पायावर. बरं. ते थोडं घाण वगैरे झाल्यामुळे आहे की नाही? ते पण बाहेर जरा चारा अंगावर बसत नाही ना अजिबात माशी? अंगावर बसत नाही, रिझल्ट चांगला आहे, फक्त हीच माशी फक्त आटोपत ना कोट्यातली. आपल्याला पाटील साहेब हेच आहे, कसं आहे, जनावरांच्या अंगावर मेन म्हणजे माशी बसून द्यायची नाही. आणि तुमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये मला डीलरशिपसाठी वगैरे कॉल येत आहेत. आम्हाला पण साबण द्या. बार्शी तालुक्यामधले नाही ते, तुमचा बार्शी तालुका येतोय ना? हा, बार्शी तालुका.